सोडून आलो माझे मी घरदार, गाठला साई बाबा तुझा दरबार, गाठला मी साई बाबा तुझा दरबार। शिर्डीच्या साई देवा तवा चमत्कार दावा, तवा चमत्कार दावा, शिर्डीच्या साई देवा। आता दोघं पार्टनर आहेत माझे। आता 10वीच पास, आपण आता पास नाही 10वी एक्झाम दिली आहे। दोघांना आमच्या तिघांना पण पहिलं वर्ष। ओम साई, ओम साई, जय साई। साईराम। थोडा आराम चालू आहे। ये सही आता तू नाश्ता केला थोडे निकाल करीतोस रोज तू भक्तांची चाकरी, असा थोर आहेस तू देव अवतारी। करीतोस रोज तू भक्तांची चाकरी, असा थोर आहेस तू देव अवतारी। तुझ्या चरणाशी देवा द्यावा विसावा, भाव माझ्या मनीचा तू जाणून घ्यावा, भाव माझ्या मनीचा तू जाणून घ्यावा। शिर्डीच्या साई देवा तवा चमत्कार दावा। आपला दुपारचा हॉल्ट आहे इथे। आपले जेवणाची व्यवस्था पण केली आहे आणि दुपारची आरती 12ची ती पण झाली आहे आता। हे आपलं दुपारचं जेवण आहे। समोर आपलं भजन चालू आहे। भाकर भाकरची अगडीच गोळी, झुणका भाकर कोरडी। साई बाबा मला साई बाबा, साई बाबा आपल्या हातात म्हणा हा भंडारा कोण खाना। साई बाबा न भंडारा केला हा भंडारा कोण खाना। फार कठीण होता। आम्ही त्या आलो पालखीला बाबा माटून गेला जातो, माटून गेला एवढ्या लांब इथून लांब वाटायचं। आता मुंबई एवढ्या जवळ झाली आहे ना, काय विचारू नका। आणि पालखीमुळे तर लय जवळ वाटायला लागली। शिर्डीच्या साई देवा ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। श्री श्रद्धा सबुरी सेवा मंडळ मुंबई ते शिर्डी भव्य पदयात्रेचे आयोजन करते। गेल्या 30 वर्षापासून आम्ही या ठाकरे परिवारांच्या मुक्कामी दुपारच्या मुक्कामासाठी येत असतो। मुंबईवरून निघाल्यानंतर श्रद्धा सबुरी सेवा मंडळ दुपारच्या मुक्कामाच्या शोधात होतं आणि बाबांच्या कृपा आशीर्वादाने इथे आम्हाला हे घर काशीनाथ ठाकरे या बाबांना भेटवलं आणि या बाबांनी आम्हाला सांगितलं इथे मुक्कामाला या। आज गेली 30 वर्ष
बाबांच्या कृपा आशीर्वादाने आज या ठाकरे परिवार जे श्रद्धा सबुरीची सेवा करत आहे आणि बाबांनी जणू काही आमचं साळीमय वातावरण करून घेतलं आणि ते बाबांनी आम्हाला मुक्काम दिलेला आहे. गोपीनाथ ठाकरे यांच्या निवासस्थानी सालाबाद प्रमाणे याही वर्षी आपली पालखी मुक्कामी आलेली आहे. ठाकरे परिवाराचे मी श्रद्धा सबुरी सेवा मंडळाच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो आणि ही सेवा यांच्या हातून वर्षानुवर्ष अशीच साई चरणी रुजू व्हावी अशी मी सद्गुरू साईनाथ चरणी प्रार्थना करतो. श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. साई पुढच्या वारीसाठी आपली प्रस्थान होईल. सांगरीला रिसॉर्ट इथे आपली दुपारची आरती संध्याकाळची आरती आहे. आरतीला रस्त्याच्या डाव्या बाजूने व्यवस्थित चालायचंय. कुठल्याही प्रकारची गडबड गोंधळ न करता आपल्याला शिर्डीला पोचायचंय. ही सर्व साई भक्तांनी काळजी घ्यायची आहे. सद्गुरु साईनाथ महाराज की चला. ओम साईनाथ. मेरी दवा भी तू, मेरी दुआ भी तू, मैं जी रहा हूँ उसकी वजह भी तू. अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. साई तुझ्या नादान नादान धरली शिर्डीची वाट, धरली शिर्डीची वाट. सुदबुद हरली तहन भूक सरली, पाहुनी पालखीचा थाट, पाहुनी पालखीचा थाट. अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. साई तुझ्या नादान नादान धरली शिर्डीची वाट, धरली शिर्डीची वाट. सुदबुद हरली तहन भूक सरली, पाहुनी पालखीचा थाट. साईराम. किती वर्ष चालते तुम्ही पालखीतून? आज पालखीवर आपण 23 वर्ष मी चालत आहे. आणि 23 वर्षाचा अनुभव तुम्ही एक सांगाल का आम्हाला? 23 वर्ष अनुभव म्हणजे पालखी जेव्हा सुरू केली तेव्हा असं फक्त एक स्टंट बोलतो आपण तसं वाटत होतं की पालखीत म्हणजे बाबा 250 किलोमीटर चालायचं आहे. 280 किलोमीटर 280 किलोमीटर चालायला जमेल की नाही याची गॅरंटी नव्हती. पण बाबांच्या कृपेने एक शक्ती बाबांवर विश्वास होता. बाबांचा विश्वास म्हणजे सत्कर्मी लावायचा आणि बाबांनी बरोबर पोचायचं चालत. हीच फक्त एक ध्येय होतं. आता आजच्या या वर्षीचा तुमचा अनुभव एक सांगाल का? आजचा अनुभव म्हणजे मी बिलीव्ह करू शकणार नाही की एवढ्या कडकत्या उन्हामध्ये एवढे पदयात्री, शासनाचे पदयात्री जे पायी चालतात, एकाही पोराला कुठलाही बाबा इजा फटका कसलाही त्रास होऊन देणार नाही. बाबा सगळं सोयी सुखसोयी एवढ्या करतात की तुम्ही खरं वाटणार नाही. सकाळी नाश्त्यापासून दुपारच्या जेवणापासून संध्याकाळच्या नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत जेवढ्या घरी व्यवस्था आम्हाला मिळत नाही तेवढ्या सगळ्या व्यवस्था आम्हाला इकडे श्रद्धा सबुरी मिळते. आणि श्रद्धा सबुरी म्हणजे आमची आई असल्यासारखी आम्हाला झालेली आहे. म्हणजे आई जेवढे लाड आमचे करते त्याच्यापेक्षा जास्ती लाड आमची श्रद्धा सबुरी मंडळ करते. म्हणून पोरा बघा तुम्ही दर वर्षाप्रमाणे प्रगती होत राहते. साईराम. चालेल. पालखी सोहळा सगळ्यांना माहिती असतो, पण पालखी पदयात्री जो चालतो, पदयात्री चालताना एक विशिष्ट प्रकारे पदयात्री चालतो. उदाहरणार्थ तुम्हाला लक्षात असेल तर आपल्याकडे निशाण असते. निशाणाच्या बरोबर अर्धा 1 किलोमीटरच्या अंतरावरती अब्दागिरी राजदंड असतो. त्याच्याबरोबर अर्धा किलोमीटरच्या अंतरावरती पालखी असते.
पालखी आणि निशाण हे सरासरी 2 ते 2.5 किलोमीटरचं अंतर असते. 2.5 किलोमीटरच्या अंतरामध्ये जेवढे 700-800 भक्त आहेत, 600 भक्त आहेत, ते सगळे भक्त त्याच्यामध्ये असतात. आणि तुम्हाला खरं वाटणार नाही, त्याच्यावरचा आमचा अनुभव सांगतो. जो कोणी निशाण आणि पालखीच्या मध्ये राहिला त्याच्या अंगाला कुठली खरूज किंवा काही त्रास न होणार याची काळजी बाबा घेतात. आणि कुठलाही म्हणजे तुम्हाला जर वाटत असेल या भर रस्त्यात एवढे रस्ते व्हेकल आहेत, सगळं काय आहे, पण बाबा एवढे प्रिकॉशन घेतात, त्याला कसलाही त्रास, उन्हाचा त्रास होणार नाही, रस्त्याचा कुठला त्रास होणार नाही, कुठल्या जनावरांचा त्रास होणार नाही. या सगळ्याची गोष्टीची काळजी बाबा घेतात. म्हणून पालखीचं वैशिष्ट्य. दुसरं म्हणजे पालखीच्या पाठी जर तुम्ही एखाद्या वेळी पाठी राहिलात, चुकून स्पीड कमी झाला आणि तुम्ही राहिलात तर पालखी पकडण्याची मजा असते. असा आमचा अनुभव आहे. पालखी पाठी गेल्यानंतर तुम्हाला पालखी पकडता सहसा येत नाही, मग त्याच्यासाठी पूर्ण म्हणजे 100% तुमचे एफर्ट्स लावावे लागतात आणि मग तुम्हाला ती पालखी पकडता येते. हा आमचा अनुभव. म्हणून पालखी कधी करताना पदयात्री जो आहे हे सगळं या आयुष्य जगत असतो. प्रत्येक एरियामधना प्रत्येक विभागातून पोरगा येतो. प्रत्येक पोरगा शिस्तबद्धप्रमाणेच उठ बोला की उठ, चाल बोला की चाल, थांब बोला की थांबणार. कुठलाही मुलगा निशाणाच्या पुढे जात नाही याची सगळी खतरदारी सगळ्यांना नियम माहिती असतात. अशी शिस्तबद्ध पालखी श्रद्धा सबरी मंडळाची आहे. ओम साईराम. साईराम, जेवण कसं आहे आजचं? आजचं जेवण भेंड्याची भाजी, डाळ आणि बासुंदी आहे. साईराम, कसं वाटलं? खूप मस्त वाटतं. स्वर्ग सुखाचा बासुंदी कशी आहे? छान आहे. पिवळी बासुंदी आहे. साईराम, आपल्याकडे आता डाळ भात, भेंडीची भाजी आणि बासुंदी दिली आहे. थोडं गोड, जे की बासुंदी मस्तच असते दरवेळेला. एक वेगळाच अनुभव, एक वेगळाच क्षण चालू आहे आपला. बाजूलाच भजन चालू आहे आणि आम्ही ते फिरून मी आलो शिर्डीत तुझ्या परी दंगून गेलो. तीर्थ सारी फिरून मी आलो शिर्डीत तुझ्या परी दंगून गेलो. हवे ते मिळाले इथे न मागता.